मंडळी, प्रत्येक सणाचं वैज्ञानिक असं महत्त्व आहे. जसं की आपण भोगीच्या दिवशी मिक्स भाज्यांची भाजी खातो, तीळ लावलेली बाजरीची भाकरी आपण खातो, त्यावेळी आपण तिळाच्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर सेवन करत असतो, कारण आपलं शरीर त्या काळात उबदार ठेवण्यासाठी तिळाचा वापर हा केला जातो. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे पानं आणि त्यासोबत गूळ खाल्ला जातो, कारण होलिका दहनानंतर वातावरणाचे तापमान वाढू लागते. या वातावरणातील बदलांमुळे त्वचेचे विकार तसेच पोटाचे विकार असे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वातावरणात शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी नववर्षाच्या सुरुवातीला कडुलिंबाचे सेवन केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पानं आणि गूळ खाण्याची प्रथा जुन्या काळापासून चालत आलेली आहे. कडुलिंब आणि गुळामध्ये अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक गुणधर्म असतात, जे आरोग्याच्या दृष्टीने आणि सौंदर्याच्या बाबतीत खूप फायदेशीर ठरतात. कडुलिंब चवीला कडू असला तरी अनेक प्रकारे फायदेशीर ठरत असतो. गुळाचे सेवन केल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकले जातात. श्री स्वामी समर्थ.